धरून ठेव. इकडे सर्व पाहिजे जराशी. या काय नाव तुझं ताई? लक्ष्मी लक्ष्मी. लक्ष्मी सूर्यभान खुळे. लक्ष्मी सूर्यभान खुळे. काय काम करता? कामाचं कंपनी. कंपनीत काम करता. कुठे? हो ते सुई दुखत असं. काय झालं तुझा? नाही नाही काय काय कृष्णा. हो कृष्णा. याचा 1926 झाला. आता झाला शिकायचं? हो आता 3 महिन्याचं. खूप उशीर झाला शिकर मग याचं. ते बिमार होता ना. बिमार होतो. आता तुम्हाला 4 बाळ आहेत तुम्हाला. आता अजून बाळ होऊ नका देऊ. ऑपरेशन करा कुटुंब नियोजनचं. आता तुमची पाळी आली नाही आहे ना. तोपर्यंत काय करायचं, आपल्याकडे यात आशाताईकडे निरोध असतात. ते पुरुषांना वापरायला सांगायचे संबंधाच्या वेळेस. आणि जेव्हा पाळी येईल जा, पाळी आल्यानंतर 5व्या दिवशी जायचं PSC मध्ये, पिंजर PSCला. आणि त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह बसवून घ्यायची. जर कॉपरेटिव्ह नशी बसवायची तर अंतर इंजेक्शन असते, दर 3 महिन्यांनी घ्यावं लागते. तर ते इंजेक्शन घ्यायचं. आता आपलं बाळ नको आहे ना. तर ते करायचं. आणि बाळाचं लसीकरण पूर्ण करायचं. काल याला विटॅमिनचा डोस दिला, पण हा मधले 2-3 डोस सुटले नाहीचे. 18/3/24 नंतर तुम्ही विटॅमिन डायरेक्ट 19/1/26ला दिलं. कालच दिलं. तुम्ही ज्याही गावात असता का नाही, कोणीही गावात गेले समजा तुम्ही, तर त्या गावामध्ये लसीकरण असते. त्या गावामध्ये अशा आशाताई असतात. त्यांना सांगायचं माझ्या बाळात लसीकरण आहे. दर 6 महिन्याला हे डोस घ्यायला लागतात. दर 6 महिन्याला डोस घ्यायला लागतात. बाकीचं लसीकरण झालं याचं लेट लसीकरण झालं. आता हे बाळ तुमचं किती महिन्यात झालं पूर्ण? आता हे 9 महिने. तुम्ही याला 9 महिन्याचा पूर्ण झालं का ते? काय माहित पाहुणे त्याचा 9 महिन्याचा डोस झाला ना मग करायचा. नाही सर, ते आता पुढच्या महिन्यात द्यावं लागेल ना. पुढच्या महिन्यात येतो ना अधिक मग. 3/25 जन्म आहे की त्याचा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 महिन्याचा 9 महिने पूर्ण झाले. आता या महिन्यात त्याला तुम्ही 19/1ला काल जे लसीकरण केलं तेव्हा तुम्ही त्याला MR पण द्यायला पाहिजे होतं ना. नाही तर बिमार होता. तब्येत ठीक नव्हती सर. तेच कालच लसीकरण केलं ना तुम्ही. काल लसीकरण केलं ना. हो काल कुठे गेलं लसीकरण काल? काहीच नाही केलं. त्या दिवशी हे पण होतं ना लसीकरण MR. नाही सर, कालही तब्येत ठीक नव्हती सर. परत दिवशी दवाखान्यातून आणलं होतं मॅडम. आता पुढच्या महिन्यामध्ये याचं लसीकरण करून घ्या MRचा डोस पुढच्या महिन्यात. आठवणीनं. आणि मग त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये PCV आणि IPV द्यायचा. ठीक आहे. आता विटॅमिन आणि MR पुढच्या महिन्यात द्या त्याला. आणि त्या पुढच्या महिन्यामध्ये PCVचा बूस्टर डोस आणि IPVचा थर्ड डोस द्यायचा. ठीक आहे. हे लेट लसीकरण झालं तुमच्या बाळाचं. उशिरा लसीकरण झालं. बिमार तो त्यामुळे पडतो ना. बाळाला लसीकरण पूर्ण जर केलं तर आपल्याला BCG म्हणजे TB पासून बचाव होते. जर जन्मता लसीकरण केलं तर कावीडचं पासून बचाव होते. ते तुम्ही केलेलं आहे. नंतर पेंटा लस असते. पेंटामध्ये 5 लसी असतात. त्याच्यामध्ये डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीड, हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा B हे जे आजार आहेत मोठे मोठे, या आजारावर संरक्षण करते पेंटाचा डोस. 3 डोस घ्यायला लागतात ते पेंटाचे, है ना. आणि PCV असते, निमोनियापासून आजार करते. निमोनियापासून बचाव करते. त्याच्यानंतर रोटाव्हायरस असते जो डायरियापासून बचाव करते. त्याच्यानंतर गोवर असते, जो तुमचा 9 महिन्याचा डोस घ्यायचा राहिला तर तो गोवर माहीत आहे ना मला. गोवर आजार माहिती आहे की नाही. गोवर रुबेला आजार होणार नाही याच्याकरता लस असते. तो आपण उशिरा दिला तर त्याच्यापासून तो गोवर होऊ शकतो मग कधी एखाद्या वेळेस. DPT असते 1.5 वर्षाचा 5 वर्षाचा, तर तो डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात याच्यापासून संरक्षण करते. हे आजार या लसीकरणाचे जर आपण लसीकरण पूर्ण व्यवस्थित वेळेत केलं तर हे सगळे जे सांगितलेले आजार आहेत याचं हे होणार नाहीत त्या बाळाला. आणि याच्यापासून संरक्षण होईल त्या बाळाचं. आणि आपलाही खर्च होणार नाही, आहे की नाही. वेळेत लसीकरण पूर्ण करा आणि आता ऑपरेशन करून टाका. पाळी आल्यानंतर 5व्या दिवशी बंद पडा. यांना